हरीशेठ आडागळे इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं स्वागत. आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी साहेब यांचा वाढदिवस, राजरत्न बापू नाईक नवरे या मित्रपरिवार आणि जिगरबाज युवा यांचं सदाबहार आयोजन. आजच्या अंतिम दिवसाच्या सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकांमध्ये आपण बघणार आहोत इथे सातारा की पंढरपूर, अर्थातच प्रणव माटश्रीपूर की GS 1327. आकाशामध्ये चेंडू इथे झेल झालेला आहे आणि तिसऱ्या पंचांकडे जायचंय. बहुतेक पंचांना ओव्हर दी वेस्ट चेक केला जाईल. कमरेच्या उंचीच्या वर चेंडू आहे का. tenniscricket.in ची टीम या ठिकाणी कार्यरत आहे. 20 लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सर्वाधिक पसंतीचा असलेला यूट्यूब चॅनल संतोष नाणेकर यांनी तयार केला आणि आज त्यांच्या अनेक टीम सातत्यानं देशभरातल्या विविध मॅचेस कव्हर करत असतात. 3 कॅमेऱ्यांबरोबर ही स्पर्धा ते कव्हर करतायत. साहिल चव्हाण आणि त्यांच्या सगळ्या टीमचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत येईल. यस, नो बॉल. नो बॉल आहे. फलंदाज धावबाद होणार आहे आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. नो बॉल जरूर आलेला आहे. कॅच उडालेला होता, तो पकडलाही होता, मात्र फलंदाज धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झाले. एक धाव जरूर मिळणार आहे. धावफलकाची सुरुवात होते. भूषण गोळे आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती एक अष्टपैलू खेळाडू. महाराष्ट्र रणजी संघासाठी देखील भूषण गोळे दावेदार होता, मात्र अंतिम 30 खेळाडूंमध्ये महाराष्ट्र रणजी संघामध्ये त्याची निवड झाली. पुढे अंतिम 15 खेळाडूंमध्ये निवड होऊ शकलेली नाही, परंतु तो टेनिस क्रिकेटमध्ये आला. इथे सुद्धा त्याची गुणवत्ता आपण बघतोय. ISPL चे सलग 2 सीझन खेळलेले आहेत. तर फ्री बॉल होता हा, त्यामुळे धावबादची संधी नसणार आहे. धावबादची संधी असणार आहे, झेलबाद कुणी होणार नाही. फलकावरती धावा असतील 2, आता 3 होतील. माफ करा, 2 धावा होतील. 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते, तर धावफलक 2 दाखवतोय. पहिल्या षटकामध्ये भूषण गोळेनं पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला झेलबाद करण्याचा प्रयत्न केला होता. दुसऱ्या चेंडूवरती केला, मात्र पहिला नो बॉल आणि त्यामुळे फ्री हिटवरती ती संधी देखील त्यांना मिळाली नाही. अर्थात धावबाद एक फलंदाज बाद होतोय, तर फलकावरती धावा आता 3 आहेत. पहिलं षटक मैदानामध्ये. 4 षटकांचा हा सामना आहे. आज एकूण 7 सामने आपण कव्हर करणार आहोत, त्यामुळं स्पीडअप करणं गरजेचं आहे. आज देखील आपण मॅच सुरू करतोय तब्बल 12 वाजून 2 मिनिटांनी. पुन्हा हवेमध्ये चेंडू आणि अखेर भूषण गोळेला विकेट मिळते. पहिलं यश भूषण गोळेसाठी, दुसरं यश इथे प्रणव माटश्रीपूरसाठी. फलकावरती 2 गडी बाद, 3 धावा. GS 1327 पंढरपूर. तात्पुरता द्या की, आता आउट झाले त्यांचा कुणा तर द्या की तात्पुरता आतमध्ये जा. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे, आम्ही तुम्हाला सहकार्य करतोय, मात्र सगळे खेळाडू आपल्या किटवरच येणं गरजेचं आहे. सगळे टी-शर्ट्स आपल्या सगळ्या खेळाडूंना दिलेले आहेत, त्यामुळं खेळाडूंनी येताना
जसं आपण बॅट चेंज करतो तसं टी शर्ट पण आता चेंज करून खेळा. पहिला सामना आजच्या दिवसभरातला साखळीतला हा सामना आहे. त्यामुळे इथे हा सामना असा आहे की या सामन्यावरती या गटातील सगळ्या सामन्यांचं भवितव्य आहे. कारण इथे जर पंढरपूरचा संघ जिंकत असेल तर त्यांना देखील पुढे बाद फेरीमध्ये पोहोचण्याची संधी आहे. या गटामधली समीकरणं अगदी क्लिअर झालेली आहेत. याबरोबर दुसऱ्या गटामध्ये देखील अशी समीकरण आहे. सांगोला संघाला देखील पुढचा सामना जिंकण्याची संधी आहे. शिरूर संघाला त्यांनी मात दिली तर सांगोला संघ देखील पुढे येऊ शकतो सरळ धावगतीच्या जोरावरती. त्यामुळं दोन्ही संघांचं आव्हान इथे ऑन आहे. तीनही संघ, या अकलूज संघ देखील या गटातला त्यांनी एक सामना जिंकला, एक सामना ते हरलेत. यस, कडक शॉट, अप्रतिम फटका, इनसाइड आउट, डीप लॉंग ऑफला एक चौकार प्राप्त होणार आहे. आणि या चौकाराबरोबर फलकावरती धावांची नोंद आहे ती 7. 2 गडी बाद 7. सनी आज लवकर बाद झाला, सोनू बाद झाला. योगेश आणि अर्जुन ही जोडी मैदानामध्ये. जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी म्हणून अर्जुनाला आपण मानतो. आणि इथे पहिल्या चेंडूवरती अर्जुननं चौकार खेचत इरादा बनवलेला आहे. फलकावरती धावा 7 आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर इथे गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज भूषण स्लोवर पण टाकला होता. हुक करण्याचा प्रयत्न जरूर आहे, मात्र खूप लवकर बॅट फिरवली त्यानं. चेंडूच्या स्पीडचा अंदाज नव्हता, निर्धाव चेंडू असेल. आणि याबरोबर षटकाची सांगता होणार आहे. 2 बाद 7 पहिल्या षटकाचा खेळ संपला. नवीन षटकाची सुरुवात या ठिकाणी होणार आहे. महाराष्ट्रातले, पश्चिम महाराष्ट्रातले बहुतांश ताकदवान संघ स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत. श्रीपूरची संघ पावसाळ्यामध्ये असते. फार मोठ्या स्पर्धा देखील संपूर्ण राज्यभरात कुठे नसतात. त्यामुळे आयकॉन देखील खूप तगडे आयकॉन या स्पर्धेमध्ये बघायला मिळतात. नगरपंचायत विभागामध्ये देखील आपण एक आयकॉन खेळवण्याची अनुमती दिली होती. महेश नानगुडे, सातारा अर्थातच प्रणव माठ श्रीपूर संघामध्ये दाखल झालेला आहे पुण्यावरून. तर पंढरपूर संघ मात्र आयकॉन शिवाय आज मैदानामध्ये दाखल झालेला आहे. यस यस यस, मोठा फटका इथे आखूड टप्प्याचा चेंडू केला आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मोठा षटकार. वाह, पुन्हा एकदा दुसरा फटका देखील तितका शानदार. गॅप मोठा, तिथे 4 धावा मिळतील. पहिलं षटक भूषण गोळेचं प्रचंड प्रभावी होतं. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पंढरपूरचा जोरदार प्रतिहल्ला. यानंतरचा सामना उपांत्यपूर्व फेरीचा सामना शिरूर बारामती संघाने तयार राहा. शिरूर बारामती संघाने तयार राहा. यानंतर तिसऱ्या फेरी अर्थातच बाद फेरीचा सामना होणार आहे. आणि नाणेफेकीचा कौल 4 षटकं झाल्यानंतर होणार आहे. दुसरं षटक सुरू आहे. तर बरोबर 2 षटकानंतर दोन्ही संघांचे संघनायक इथे येतील आणि नाणेफेकीचा कौल होईल. अजून एक दमदार मॅच आपल्या समोर. तालुका वाईज विभागातील बाद फेरीची लढत.
सांगोला संघानं देखील या ठिकाणी संपर्क करा. शिरूर संघानं देखील संपर्क करा. शिरूर सांगोला. पुन्हा बाउन्सर होता मात्र स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक अगदी तयार आहे समोर धाव फलकावरती. एका धावेने वाढ होते. 18 धावा. दुसरं षटक सुरू असताना हे षटक चांगलं राहिलेले. आतापर्यंत 11 धावा दुसऱ्या षटकामधून प्राप्त करतायत पंढरपूरचे खेळाडू. एक दमदार टीम पंढरपूर संघ म्हणून आपल्याला माहित आहे. मात्र अकलूज संघाविरुद्ध कृष्ण सातपुतेच्या झंझावाताच्या जोरावरती या संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. तर आता या मॅच मध्ये त्यांना डू ऑर डाय मॅच आहे. जिंकणंच गरजेचं आहे. तर अकलूज संघाला पराभूत करत प्रणव माटश्रीपूर संघ अर्थात सातारा संघानं पहिला विजय नोंदवलेला आहे. साखळीमध्ये दुसरा सामना ते इथे खेळतायत. त्यांना देखील विजय गरजेचा आहे. इथे जर सातारा संघ जिंकत असेल तर तो संघ थेट बाद फेरीमध्ये प्रवेश करणार आहे आणि त्यांची लढत दुसऱ्या गटातून शिरूर सांगोला त्याचबरोबर यांच्यात गटात होते ना. मयूर कुंभार गोलंदाज असेल. मयूर कुंभार. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतो. 20 धावा फलकावरती नोंदवले जात आहेत. सुपंत चषक चा आज अंतिम सोहळा या मैदानावरती याची दही याची डोळा आपण अनुभवणार आहोत. मातब्बर संघ आहेत. पुणे जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा या 4 जिल्ह्यातील खेळाडू या स्पर्धेमध्ये यावर्षी सहभागी होत आहेत. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये येत असतात. यावर्षी या 2 जिल्ह्यातले खेळाडू आपल्याला बघायला मिळाले नाही. मात्र 4 जिल्ह्यातील अत्यंत ताकदवान संघ गाववाईज विभागातून, नगरपंचायत विभागातून, तालुका वाईज विभागातून बघायला मिळाले. डावेष्टीच्या बाहेर चेंडू, वाईटची घोषणा. 1 धाव फलकावरती येणार आहे. मनोज कुंभार गोलंदाजी मार्कवरती. मयूर कुंभार. 4 षटकांची लढत आहे. दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं होतं 1:15 वाजता मॅचेस सुरू झाल्या होत्या आणि त्यामुळं नगरपंचायत विभागामध्ये आणि त्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये पाऊस पण आला. खूप पाऊस पडला. आपल्याला त्या दिवशी जे राहिलेले 3 सामने कव्हर करता आले नव्हते ते सामने आपण आज पूर्ण करण्याचा निर्णय. आज देखील उष्णता जास्त आहे, उकाडा मोठा आहे, हवा थांबलेली आहे. त्यामुळं परिणाम पावसाची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. आजही पाऊस येऊ शकतो. पण लवकरात लवकर मॅचेस सगळ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आयोजकांचा आहे. कुठल्याही प्रकारे आज जर ही स्पर्धा पूर्ण होत असेल तर मला वाटतं मागच्या 5 वर्षाचा रेकॉर्ड तुटणार आहे. कारण 5 दिवसांमध्ये आपण कधीच सुपंत चषक पूर्ण करू शकलेलो नाहीत. या स्क्वेअर लेगला चेंडू, टॉस मोठा असणार आहे आणि 4 धावा जरूर प्राप्त होतील. तिसऱ्या षटकामध्ये हळूहळू धावा वाढवण्याचा प्रयत्न पंढरपूरच्या खेळाडूंचा दिसतोय. GS-13-27 पंढरपूर चौकाराबरोबर पोहोचतायत. तब्बल 26 धावा तिसऱ्या षटकामध्ये. हवा थांबल्यानंतर, वारा वाहत नसल्यानंतर या मैदानामध्ये धावा काढणं तेवढं सोपं नाही. कारण विकेटमध्ये जिवंतपणा आहे. विकेट हलते, बॉल हलतो या विकेटवर. गोलंदाजाच्या कौशल्याला दाद देते ही विकेट. परत एकदा उंच फटका, गतीचा वापर केला. टॉस बरोबर चेंडू हवेमध्ये आणि सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा चौकार. 30 धावा फलकावरती लागल्या जातील. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये.
पंढरपूर संघ इथे सामना जिंकत असेल तर या गटामध्ये नेट रन रेट हा अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. कारण 3 संघ असे असणार आहेत की त्यांनी एक एक सामना जिंकलेला आहे. 2 पैकी एक ऑलरेडी जिंकलेला आहे, तो म्हणजे अकलूज संघानं. 1 पैकी 1 सामना जिंकलेला आहे सातारा संघानं, अर्थात प्रणव माटश्रीपूर्ण. या सावेमध्ये चेंडू, विकेट कीपर भूषण डाऊन दी बॉल, कॅच होणार आहे. बऱ्याच वेळानंतर फलंदाज तिसरा बाद होतोय. चांगली सुरुवात झाली होती, धावा पडझड झाल्यानंतर इथे दुसऱ्या षटकामध्ये चांगल्या धावा आल्या होत्या. या षटकामध्ये देखील मोठे फटके बघायला मिळाले होते, मात्र इथे बाद होणार आहे फलंदाज सनी, माफ करा योगेश बाद होणार आहे. 1 षटकार 3 चौकार योगेशच्या बॅटमधून आपण आलेले बघितलेले आहेत आणि त्याने तब्बल 20 धावांचं योगदान संघासाठी दिले. धावफलकावरती 30 धावा. GS 13-27 पंढरपूर, 30 रन फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि षटक सुरू राहणार आहे. मयूर कुंभारचं 3ऱ्या क्रमांकाचं हे षटक आहे. अजूनही 1 षटक शिल्लक आहे. 10 धावांची सरासरी राखण्यात यश मिळालेलं आहे पंढरपूरला. आज आयकॉन विरहित खेळतायत, ते आयकॉन नाही त्यांच्याकडे, मात्र तरी देखील गोलंदाजांवरती चांगला हल्ला इथे चढवलेला आहे. नवीन फलंदाज प्रतीक, निर्धाव चेंडू ठरतोय. षटक मयूर कुंभारचं इथे. अजून एक बॉल टाकायचा आहे मयूरला. 2 वाईड आले त्या षटकामधून, त्यामुळे हे लांबलेलं षटक आहे. त्यानंतर 2 चौकार पण आलेत. जे षटक असं वाटलं की चांगलं जाईल, मात्र कमबॅक चांगलं केलं. विकेट घेतल्यानंतर डॉट बॉल मयूरकडून. पुन्हा निर्धाव चेंडू, क्लोन डिलिव्हरी होती. या अगोदरचा चेंडू जिथे टाकला होता तिथेच टाकला, तसाच बाहेर घेऊन गेला आणि निर्धाव चेंडू असेल. षटक संपलं. 3 षटकांचा खेळ संपला. 3 बाद 30. GS 13-27 पंढरपूर. यानंतर नाणेफेकीचा कौल होतोय. 1 षटक राहिलेला आहे. शिरूर संघाचे संघनायक, विनंती आहे आपण या, अर्थात शिरूर नगरपंचायत नाही, शिरूर तालुका, शिरूर तालुका संघाचे संघनायक आपण या. आणि त्याचबरोबर बारामती तालुका, शिरूर तालुका. Captains, come up please. तिसऱ्या पंचांकडं निर्णय सोपवलेला आहे. डोक्यावरून गेलेला वाईड चेक करायचा आहे. पहिला चेंडू कुठलाही गोलंदाज जर डोक्यावरून जात असेल तो तर वाईड दिला जातो. त्यानंतरचा नो बॉल असतो. 1 बाउन्स टाकता येतो तुम्हाला. वाईट बॉल, डोक्यावरून जातोय हा चेंडू सरळपणे आणि त्यामुळे वाईडची घोषणा इथे येणार आहे. धावफलक 1 ने पुढे. 31 धावा. शेवटचं षटक. पंढरपूरचा संघ आज नाही तर उद्या कधीच नाही. चांगली स्पर्धा आणि चांगल्या स्पर्धेमध्ये चांगलं टेलिकास्ट आहे. अशा स्पर्धेमध्ये चांगली संधी असते फलंदाजांना. ओ हो 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 हो, उंच सरळ बॅटनं लॉफ केला चेंडू, लॉंग ऑफच्या डोक्यावरून. मिळणार आहे 6 धावा. शेवटच्या षटकामध्ये पंढरपूर GS 13-27 ऑन फायर. अर्जुन मारला ना. 37 धावा धावफलकावरती अर्जुन. पहिलाच बॉल चौकार खेचला होता अर्जुननं, त्यानंतर थोडासा शांत बघायला मिळाला अर्जुन.
3 बॉलमध्ये 2 धावा घेतल्या होत्या. आता षटकार ठोकतोय. 12 धावसंख्येवरती नाबाद अर्जुन. डाव्या यष्टीवरती चेंडू होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर फसलेला. पॅडवरती चेंडू आदळतोय. व्हेरिएशन महत्वाचं आहे आणि गोलंदाज ओम या ठिकाणी व्हेरिएशन दाखवताना 4 चेंडू या डावातले अजून शिल्लक आहेत, जिथे ओम अर्जुन साठी गोलंदाजी करणार आहे. यस, इथे आखूड टप्प्याचा चेंडू आहे. पुन्हा एकदा बाउन्सरची मागणी केली जाते. कुठल्याही फलंदाजाला किंवा खेळाडूंना रेफरल मिळणार नाहीत. पंचांना असं वाटलं की ते रेफरल घेऊ शकतात. 1 बाउन्स इथे अलाउ झालेला आहे, त्यामुळे पुढचा बाउन्सर हा नो बॉल असणार आहे आणि ही मागणी असणार आहे फलंदाजांची. आम्हाला अधिकचा एक नो बॉल मिळावा. यस, पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू आणि इथे बॅटवरती आदळलेला असेल. 1 धाव प्राप्त होणाऱ्या अर्जुनसाठी. एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 38 धावा. षटक क्रमांक 4 आणि शेवटचं सुरू आहे. GS 1327 पंढरपूर विरुद्ध प्रणव माठ श्रीपूर सातारा. एक सातारा जिल्ह्यातला संघ आहे नगरपंचायत, तर एक नगरपंचायत पंढरपूर. 2 संघांमध्ये शिरूर नगरपंचायत, सांगोला नगरपंचायत हे 2 संघ यानंतर लाईव्ह ॲक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळतील. पण त्या अगोदर आपण क्वार्टर फायनल अर्थात बाद फेरीची लढत खेळवणार आहोत. बारामती विरुद्ध शिरूर. शिरूर तालुका विरुद्ध बारामती तालुका. दोन्ही संघांना विनंती आहे आपण टॉस साठी दाखल व्हा. यस, इथे प्रयत्न जरूर आणि यश प्राप्त होणार आहे. फलंदाज बाद होईल आणि याबरोबर षटकाची सांगता देखील होणार आहे. 4 षटकांचा खेळ संपला. 40 धावा धाव फलकावरती. GS 1327 पंढरपूर विजयासाठी श्री प्रणव माठ श्रीपूर सातारा संघासमोर 41 धावांचं आव्हान. 41 रिक्वायर्ड टू विन. चला नाणेफेकीचा कौल करायचा आहे. आलेत बारामती शिरूर. चला, संघनायक चेतन काळंगे, संघनायक रणजित फराटे, पप्पू तोडकर, चेतन काळंगे. विनंती ताबडतोब चला. चला, संघनायकांना हे पहा उशीर का होतोय आज. क्षेत्ररक्षणासाठी चला. पंढरपूर क्षेत्ररक्षणासाठी चला आणि फलंदाजीसाठी सातारा चला. जास्त उशीर करू नका, कारण मॅच तेवढ्याच आहेत. आज 7च मॅच आहे. 3च करायचे होते आपल्याला, पण 7 मॅच कव्हर करावं लागतायत. 2 दिवस पावसामुळे व्यत्यय आला आणि त्यामुळे स्पर्धा पुढे येते. आजही व्यत्यय येऊ शकतो. आमचा असा प्रयत्न होता की आज 4 वाजेपर्यंत फायनल संपून टाकायची होती, पण त्यासाठी 9 वाजता पहिला सामना सुरू व्हायला हवा होता. तसं झालं नाही.
आज जर मॅच झाल्या नाही तर उद्या परत आपल्याला यावं लागेल. सगळे लांबून आलेले संघ आहेत. कोण साताऱ्यावरून येतोय, कोण बारामतीवरून येतोय, कोण शिरूर वरून येतोय. सगळे संघ लांबून येणार आहेत. आचेगाव संघ देखील तसा फार जवळून येत नाहीये. तर चला क्षेत्ररक्षणासाठी चला ताबडतोब. एक इनिंग संपल्याबरोबर आपण 2 मिनिटांमध्ये दुसरी इनिंग सुरू करतोय. ही परंपरा आहे आपली. त्यामुळं पंढरपूरला विनंती आहे, लवकर चला. कुठे? बारामती शिरूर. शिरूर तालुका, बारामती तालुका. संघनायक चला, पप्पू तोडकर, चेतन काळंगे. या लवकर या, टॉस करा. दोन्ही टीमचा एकही कॅप्टन अजून इथे आलेला नाहीये. आणि त्याच्यानंतर मग शिरूर तुमचा. शिरूर संघासाठी लास्ट कॉल. 1 मिनिटाच्या आत कॅप्टनला पाठवा, अन्यथा मॅच सोडून द्या. चला मॅचला इथे सुरुवात होणार आहे. जसा दुसरा डाव सुरू होईल आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षामधून ऐकाल. रत्नागिरीचे सुप्रसिद्ध समालोचक स्वागत करू आपण गोपी जाधव सरांचं. थँक्यू. टीम शिरूरसाठी शेवटचा कॉल याआधीच देण्यात आलेला आहे. यानंतर तुम्हाला जर दंडात्मक कारवाई केली गेली तर त्याची कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही. आणि बरोबरच बारामती संघ तुमच्यासाठी देखील ही सूचना लागू होते. चेतन काळंगे आपण त्वरित पोहोचा. थँक्यू. तर नेक्स्ट मॅचचा टॉस आदरणीय सुरेशजी वैद्य साहेबांच्या शुभ हस्ते होईल. दुसऱ्या डावाच्या दरम्यान आपण जोडले जाऊया. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत याचसाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिस गोड व्हावा. आणि आज सुपंत चषक 2025 5व्या पर्वाचा शेवटचा दिवस इथे दाखल झालेलो आहोत आपण सर्वजण. पहिलाच सामना सुरू झाला, पहिल्या डावाचा खेळ संपलाय. आता दुसऱ्या डावामध्ये जिंकण्यासाठी धावांचं लक्ष सेट केलेलं आहे. टीम 41 धावांचं लक्ष आहे टीम साताराच्या समोर. प्रणव माठ, श्रीपूर सातारा या दोन टीमच्या दरम्यान, बरोबरच पंढरपूर या दोन टीमच्या दरम्यान. परंतु नेक्स्ट मॅचचा टॉस हेड इज द कॉल. हेड सिटीज बारामतीने टॉस जिंकले. चेतन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विशिंग यू ऑल दी बेस्ट बोथ द टीम. आपण लगेच तयार आहात. जसा हा सामना संपेल रगआउटचा ताबा घ्या. आणि ते चेतन, हा डाव संपल्यानंतर आपल्याला लगेचच मैदानात क्षेत्ररक्षण सेट करायचं आहे, याकडे लक्ष राहू द्या. वेलकम संतोष लष्कर. बारामतीचा हार्दिक पांड्या. आज या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. पण आता मॅचच्या दिशेने जाऊया. दोन्ही फलंदाज सलामीवीर. नॉन स्ट्राईक एंडला आहे मुळशीचा सुपरस्टार महेश नानगुडे. अल्पावधीमध्ये अनेक व्यावसायिक स्पर्धा ज्याने खेळल्या. तो खेळाडू सध्या नॉन स्ट्राईक एंडला तर स्ट्राईक एंडला आहे. जयदीप समोर आहे, गोलंदाजीसाठी दाखल झालाय. पहिल्या षटकामध्ये पहिलाच बॉल कमी गतीने टाकलाय, तेवढ्या जलद गतीने उडवलाय. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग स्मार्ट हिट, षटकार, 6 धावा. स्वागत केला. अविनाशने पहिल्या चेंडूवर प्रश्न विचारला, स्वागत नाही करोगे हमारा, आणि पहिल्याच बॉलवर उत्तर दिलंय स्वॅग से नाही, षटकार आणि स्वागत. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जे खेळाडू आहेत, चला बाहेर. आणि तिथे जे प्रेक्षक आहेत, विद्युत वाहिनी तिथून जाते, त्यामुळे थोडीशी काळजी घ्या. दुसरा लगातारचा कमेंट्री बॉक्स मध्ये येईल, हा देखील सुपर से भी ऊपर, षटकार, 6 धावा.
टार्गेट ठेवलेला आहे. 41 धावा पूर्ण करायच्या. त्याने पहिल्याच 2 बॉलवर अक्षरशः आग लावली असं म्हणायला हरकत नाहीये. तसा क्षेत्ररक्षण करून डगआउट मध्ये गेला, तिथून बॅट घेतली, मैदानात आला आणि आता सपासप वार करायला सुरुवात केली आहे गोलंदाजावर. 2 षटकार ठोकलेत. पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असताना अगदी पॉवर हिटिंग केली जाते. टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग हीच खासियत आहे या फलंदाजाची. जयदीप साठी फुल लेंथ होता, क्रॉस बॅटने खेळलाय, गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक डावेल, बॉल नाही थांबणार, बॉल सीमारेषेच्या बाहेर. 2 षटकारानंतर आता चौकार. येस, थँक्यू डीजे दादा, तुमचं देखील समोर लक्ष राहू द्या, थोडं टाइम मॅच करून घ्या. थँक्यू. यावेळी लाखो टप्प्याचा बॉल वरती आला, रायझिंग डिलिव्हरी, कांद्याचा वापर केलाय, गुडलेनच्या पुढे थोडासा पिच केला, तिथून बॉल राईज झालाय. हुक करण्याचा प्रयत्न, कनेक्शन नाही आहे, चेंडू जाईल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. भरपूर वेळानंतर हा डॉट बॉल. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर आहे 16. 41 धावसंख्येचा पाठलाग. यावेळी पहा कव्हर्स मध्ये स्क्वेअर कट, थोडंसं मागे गेला, कव्हर पॉइंटचं क्षेत्र निवडलं, तिथे बॉलला कट करत असताना मागे गेला, स्क्वेअर कटचा फटका इथे सजवला, एक धाव पूर्ण केली. एकेरीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 17. महेश नानगुडे भरपूर वेळानंतर आता स्ट्राईक एंडला आलाय. या षटकामध्ये तो पहिला चेंडू फेस करेल. समोर आहे गोलंदाज अविनाश. जयदीपने सुरुवात चांगली केली आहे. 41चं लक्ष या सामन्यामध्ये आणि अशा वेळेला महेशसाठी हा बॉल बॉडी रोल केली आहे, उडवलाय फाईन लेग रिजन मधून, जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा घेत असताना सीमारेषा पार, चौकार. वेलकम पप्पू तोडकर, आपलं स्वागत. वेलकम कुणाल. शुभम शेळकीला आपण पाहणार आहोत. आज देखील शिरूर टीम करून तारे सितारे पुन्हा एकदा मैदानात उतरतील, कारण आज अंतिम दिवस आहे. लाखो रुपयांची पारितोषिक, संघ मालकांसाठी हुंडा युनिकॉर्न ही दुचाकी, आकर्षक ट्रॉफी. करायचं तर सर्वोत्तम करायचं, द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं, हाच अजेंडा असतो आमच्या राजरत्न बापू नाईक नवरे यांचा आणि त्यांच्या बरोबरने जिगरबाज युवाचे सर्व आमचे सहकारी. गेले अनेक दिवस अनेक रात्र भरपूर मेहनत घेतली. डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा क्रिकेटचा सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यासाठी 5वं पर्व आणि आज अंतिम दिवस क्रिकेटचा हा सोहळा, रंगारंग सोहळा क्रिकेटचा, याची देही याची डोळा. पाण्यासाठी मायबाप गडारसिकांनी देखील आज गर्दी केली. जसा आजचा दिवस पुढे जाईल तशी ही गर्दी वाढत जाणार आहे. शेवटच्या सत्रामध्ये अलोट गर्दी असते प्रत्येक पर्वामध्ये. माझ्यासाठी हे पर्व पहिलं पर्व आहे आणि त्यासाठी मी आयोजकांचं धन्यवाद देईल. तेवढंच धन्यवाद देईल मी नरेश डोमे सरांचं, ज्यांना आपण गेली 4 वर्ष ऐकतोय. महाराष्ट्रातील एक ख्यातनाम अभ्यासू समालोचक, अलंकारिक शब्दाची धनी ही त्यांची ख्याती आहे. आणि गेली मागील 3 वर्षांनी हे 4थं वर्ष ज्यांच्या वाणीतून ही स्पर्धा आपण ऐकली. मात्र यावर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये श्रीपूरमध्ये येण्याचा योगायोग आयोजकांमुळे आणि नरेश ढोमे सरांमुळे लाभला, त्यामुळे त्यांचं धन्यवाद. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 21 धावा. 20 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे 18 बॉलमध्ये आता 20 बनवायच्यात, म्हणजेच काय तर सामन्यामध्ये शिरकाव झालाय. दुसऱ्या षटकाची जबाबदारी भोला. ओपी विकेटने पहिला चेंडू टाकेल. जयदीपने रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर होता, कनेक्शन प्रॉपर नाहीये. शॉर्ट स्टॉपला फिल्डर आहे, शॉर्ट फाईन लेग म्हणून तिथे तो दाखल झालाय. तोपर्यंत एकदा बाईच्या स्वरूपाने मिळते, एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे सध्या 22. कालच्या रात्रीचा पाहुणचार आजही आमच्या डोळ्यासमोर आहे. आमचे नितीनजी काल विशेष पाहुणचार होता, त्यासाठी त्यांचं धन्यवाद. अनेक मित्र इथे लाभलेत या नगरीमध्ये आल्यानंतर. बोला तयार. ओरती विकेटने पुढचा चेंडू या बिला कव्हर्स मधून स्लाइस केलाय. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावली आहे महेश नानगुडीच्या बॅट मधून. षटकार. छोटा पॅकेट बडा धमाका. मुळशी कोथरूड परिसरातून इथे मी कशासाठी दाखल झालोय आणि माझी दखल घ्यावी लागेल. काही चपराक लगावली आहे. बोलावर हल्ला केला. पुन्हा एकदा उलट दिशेने रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. वाह वाह वाह, फेकून दिलाय बॉल सीमारेषेच्या बाहेर. अजून एक लगातार तो दुसरा 6. चला दोन्ही संघ पुढचे लगेचच या. वेलकम निलेश शिंगवले, स्वागत आहे. पुढचे दोन्ही संघ आपल्याला त्वरित
तयार राहायचे. जसा हा सामना संपेल मैदानाचा लगेच ताबा घ्या, कारण टॉस आलेला आहे टीम बारामती ने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आज भरपूर उत्तम दर्जाचं क्रिकेट अनुभवायला मिळेल. तिसरा देखील येईल का? महेश नानगुडेच्या बॅटमधून याबीला डान्सिंग डाऊन द ट्रॅक आला. टप्प्यापर्यंत बॉल थोडासा बाहेर निघतोय, गती थोडीशी कमी केली. याबीला बीट केले महेश नानगुडीला. स्टेप आउट होत असताना बरोबरच डान्सिंग डाऊन द विकेट थोडासा पुढे आला, परंतु कनेक्शन नव्हतं. चेंडू चालला विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे सध्या 34 धावा, 7 धावांची अजूनही गरज. ऑन साइडला लॉफ्टेड ऑन राईट, बॉडी रोल केले, बॉल चाललाय डीप स्पेलिंग सीमारेषेच्या दिशेने आणि सीमारेषा ओलांडली देखील. चौकार आलाय. फलंदाजांची बॅटिंग या सामन्यामध्ये झापूक झुपूक झाली आहे दुसऱ्या डावामध्ये, मात्र गोलंदाजांसाठी हा गुलीगत धोका झालाय. 38 धावा धावफलकावर, 3 धावांची आता गरज असेल. 41चं लक्ष्य होतं आणि या लक्ष्याचा पाठलाग दुसऱ्या षटकामध्ये अगदी विजयाच्या समीप पोहोचलेत आणि त्याचं कारण राहिलंय सलामीवीरांनी दिलेली सुरुवात. सुरुवात चांगली असते, सुरुवात चांगली गरजेची असते आणि इथे हा विजयी चौकार ठोकला आणि बरोबरच 2 षटकांमध्ये हा सामना फिनिश केलाय. संघ इथे जिंकतोय. प्रणव माड, श्रीपूर सातारा अभिनंदन. तर हार्ड लक पंढरपूर संघ, आपण या स्पर्धेत आपलं आव्हान जरी संपुष्टात आलं असेल तरी आपण या स्पर्धेत सहभागी झालात, त्यासाठी आपल्याला खूप खूप धन्यवाद. प्रत्येक पर्वामध्ये आपण सहभागी व्हा. आपण चांगलं सहकार्य केलं, चांगला खेळ तुम्ही साकारला, मात्र पराभव स्वीकारावा लागलाय. त्यासाठी पुढील वाटचालीला आपल्याला खूप खूप शुभेच्छा आहेत. आता नेक्स्ट मॅचला सुरुवात होते. पहिल्या डावामध्ये टीम शिरूर आप्पासाहेब खुळे 11 शिरूर हा संघ फलंदाजी करेल, तर त्यांच्या समोर असतील टीम बारामती जे क्षेत्ररक्षण करतील आणि लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्या. चला कुणाल निकम त्वरित पोचा, आपल्याकडे आज वेळ कमी आहे. हा देखील एक खेळाडू मातबर आहे. काल त्याची बॅटिंग चांगली पाहायला मिळाली. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहे. सदरक्षणाय खल निग्रहणाय हे ब्रीदवाक्य घेऊन तुम्हाला सर्वांच्या संरक्षणाची जबाबदारी जे महाराष्ट्र पोलीस दल घेतं, त्याच दलात कार्यरत असणारा आमचा हा मित्र कुणाल निकम सातत्याने चर्चितला खेळाडू आहे. आज त्याचा पुन्हा एकदा बहारदार खेळ आपण पाहणार आहोत आणि मॅचला आता लगेच सुरुवात होईल. चला फार वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण सेट करून घ्या. फलंदाज त्वरित पोहोचतील आणि जसं पहिल्या डावाला सुरुवात होईल या ऐकूया पुन्हा एकदा समालोचन कक्षामधून महाराष्ट्रातील ख्यातनाम अभ्यासू समालोचक आदरणीय नरेश ढोमे सरांना. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. चला लगेचच समालोचन कक्षामध्ये जोडले जात आहेत सुपरस्टार समालोचक आकाश गोदे सर. या आपलं स्वागत आहे.